राज्यात सध्या एकूण 32% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच वेळी 28% पाणीसाठा शिल्लक होता। नागपूर विभागामध्ये 40.27% इतका पाणीसाठा आहे। अमरावती विभागामध्ये 43.4% पाणीसाठा आहे। संभाजीनगर विभागामध्ये 35.86% तर नाशिक विभागात 32.60% इतका पाणीसाठा आहे। पुणे विभागामध्ये 23.19% इतका पाणीसाठा आहे, तर कोकण विभागामध्ये 36.65% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या उन्हामुळे पुण्यातील धरणांमधील पाण्याची मागणी एकीकडे दिवसेंदिवस वाढतीये, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा कमी होतोय। उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झालाय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या 4 धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी होतोय। सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये 7.76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच वेळी हा पाणीसाठा 6.40 टीएमसी इतका होता। शहरात कुठलीही पाणी कपात करणार नसून पाण्याची कमतरता भासू शकते आणि त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय। मुंबईच्या पाणी पुरवठ्याची मदार आता सरकारकडून मिळणाऱ्या राखीव जलसाठ्यावर राहणार आहे। मुंबईचा पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा हा 20% खाली आलाय आणि त्यामुळे अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणीसाठा देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे मुंबईचा ऑगस्ट पर्यंतचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे उन्हाळ्यातील 15 मे पासून ते 10% पाणी कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तर मुंबईला आता राखीव कोट्याचं पाणी मिळणार आहे, मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये 10% पाणी कपातही सुरू झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।